नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. सूरजविषयी एक नवीन अपडेट पाहणार आहोत. सूरजला पुन्हा फसवलं जातंय. चला तर पाहूया. बिग बॉस मराठी 5चा विजेता सूरज चव्हाण आता वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आला होता. अगदी गरिबात काढलेले दिवस, सूरजचे दिवस आता बदलतील असं वाटत असताना पुन्हा एकदा त्याच्या आजूबाजूच्या लोकांकडून त्याला फसवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शाळेत शिक्षण पूर्ण न झाल्या लिहिता वाचता येत नसल्याच्या सूरजनं मजेशीर रील बनवत लोकप्रियता मिळवली. टिकटॉक व इतर सोशल मीडियाच्या माध्यमावर तो स्टार झाला. त्यामुळे त्याला बिग बॉसचं आमंत्रणही आलं. सुरुवातीला त्याला नकार दिला, पण त्यानंतर शोमध्ये एंट्री केली. आयुष्य आलेले चांगले वाईट अनुभव शेअर केले. शिक्षण नाही, समाजात वावरण्याचा व्यवहार, सामान्य ज्ञानाचा अभाव यामुळे त्याच्या प्रसिद्धीचा अनेक जवळच्या लोकांनी गैरफायदा घेतल्याचं सांगितलं होतं. एकदा कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी सूरज 80,000 रुपयाची सुपारी घ्यायचा, पण हे सगळे पैसे जवळच्या लोकांनी फसवून त्याला बिग बॉसच्या घरात घडत आहे असं नाही ना, हा प्रश्न प्रत्येकाला पडलाय. व्यावहारिक ज्ञान फार नसल्याने त्याच्या आजूबाजूच्या मंडळीचा हात धरून तो पुढे जात असतो, पण या लोकांकडून त्याला चुकीचा रस्ता दाखवला जातोय असा आरोप बिग बॉसच्या घरातील स्पर्धक अंकिता हिने केलाय. नुकतीच ती सूरजच्या मोंडव्या गावात त्यांची भेट घेतली गेली होती. गावात तिला एक विचित्र अनुभव आला. सूरज चुकीच्या पद्धतीने वागण्यास सांगितलं जातंय. बिग बॉसच्या घरात तो सूरज होता तो नाहीये असंही तिनं म्हटलं. सूरजसाठी जितकं करायचं तितकं केलं, आता यातून मी बाहेर पडते असं ती म्हणाली. सूरज खूप भोळा आहे. इतकंच नाही तर सूरज खूप भोळा आहे. त्याचे निर्णय घेता येत नाहीत आणि आजही येत नाहीत. तुम्ही सूरजच्या कार्यक्रमासाठी बोलावणार असाल तर त्याचे पैसे कोणाच्या अकाउंटला जातात, त्याच्या अकाउंटला जात नाही याची शहानिशा नक्की करा. त्याच्या पैशाचा वापर त्याच्यासाठीच होतोय का तपासा. असं म्हणत तिने आजूबाजूच्या लोकांकडून पुन्हा फसवणूक होऊ शकते अशी वर्तवणूक. साधेपणा आणि सहानुभूतीच्या जोरावर त्याने बिग बॉसचं विजेतेपदही पटकावलं. पण सुरुवातीपासून त्याच्या एंट्रीवर टीका केली जात होती. तर सूरज विजेतेपद मिळाल्यानंतरही अनेक लोकांनी नाराजी व्यक्त केली. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.